नमस्कार सर्वांना. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर घर म्हणजे फक्त चार भिंतींची जागा नाही, तर त्या घरात राहणाऱ्या प्रत्येकाच्या मनावर त्याचा परिणाम होत असतो. सोबतच त्या घरामध्ये आपल्या भावना, आपल्या आठवणी आणि आपल्या रोजच्या जगण्याची ऊर्जा साठवली असते. म्हणूनच घर स्वच्छ, नीटनेटकं आणि प्रसन्न ठेवणं हे जितकं गरजेचं आहे, तितकंच घरामध्ये सकारात्मक वातावरण टिकवून ठेवणं सुद्धा महत्त्वाचं आहे. घरातील अनावश्यक अडगळ दूर केली, आजूबाजूंची स्वच्छता केली, घरात हिरवीगार झाडं लावली आणि सकाळ संध्याकाळ मनापासून देवपूजा केली की घरातलं जे वातावरण आहे तर ते एक वेगळंच असं प्रसन्न वाटू लागतं. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये अशाच काही छोट्या छोट्या गोष्टी मी माझ्या रोजच्या दिनचर्येत कशा प्रकारे करते, तर तेच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ज्यामुळे घर स्वच्छ तर राहतंच, पण घरातील वातावरणही आनंदी आणि प्रसन्न राहण्यास मदत होते. आणि खरं सांगायचं तर बघा, सकारात्मक ऊर्जा कुठून बाहेरून आणायची नसते, ती आपल्या छोट्या छोट्या सवयींमधून आपल्या घरामध्ये निर्माण करायची असते. तर बघा, बऱ्याच वेळा आपण बोलत असतो किंवा ऐकत असतो, घरामध्ये ना प्रसन्न वाटत नाही, वातावरण अगदी असं चिडचिड झाल्यासारखं होतं, अशांतता असते. आणि जी नकारात्मकता आहे तर ती तुम्हाला अशी डायरेक्ट दिसून येत नाही किंवा खूप अशा मोठ्या मोठ्या गोष्टींमधून आपल्याला जी नकारात्मकता आहे तर ती दिसत नाही. घरामध्ये चिडचिड असणे, सतत कोणा ना कोणाचा आजारपण असणे, घरातील वातावरण प्रसन्न नसणे, घरामध्ये म्हणजे शांतता नसणे, तर या गोष्टीसुद्धा नकारात्मक जी शक्ती असते किंवा नकारात्मक ज्या गोष्टी असतात तर त्यांच्यामुळे घडते. तर अशाच बघा, आपल्या रोजच्या दिनचर्येमधल्या काही लहान लहान गोष्टी आहेत ज्या आपल्याला फॉलो करायच्या आहेत आणि अगदी थोडेसे एफर्ट्स आपल्याला लावायचे असतात. आणि त्यामुळे आपलं जे घर आहे तर त्यामध्ये बघा सकारात्मक ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते. तर बघा, सगळ्यात पहिली तर गोष्ट, घरामध्ये ना थोडीशी साफसफाई ठेवायची. जिथे साफसफाई असते तिथे बघा सगळ्यांचं जे मन आहे ना तर ते अगदी असं शांत असतं आणि घरामध्ये चिडचिड होत नाही. तुम्ही बघा, घरामध्ये खूप असा पसारा पसरलेला असेल आणि अशा वेळेला ना मग चिडचिड चिडचिड होते, घरामध्ये अशांतता निर्माण होते. आणि ज्याच्यामध्ये बघा घरामध्ये ना नेगेटिव्हिटीसुद्धा, खूप असा नेगेटिव्हिटीचा वावर असतो. तर त्यामुळे जितकं होईल तितकं घरातलं जे वातावरण आहे, जे आपलं घर आहे तर ते स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करायचा. दुसरी गोष्ट म्हणजे घरामध्ये जी काही अडगळ असते तर ती वेळच्या वेळी ना साफ करून घ्यायची, वेळच्या वेळी ती स्वच्छ करून घ्यायची. कारण बघा, घरामध्ये ना अशा लहान सहान ज्या काही गोष्टी असतात तर त्या आपण कोंबत जातो आणि त्याच गोष्टी मग अनावश्यकची अडगळ तयार करतात आणि त्यामुळे सुद्धा घरामध्ये ना नकारात्मक वातावरण तयार होतं. एक साधंसं उदाहरण तुम्हाला सांगते. फ्रीजवर आपण जेव्हा कवर ठेवतो तर त्यामध्ये बघा किती साऱ्या अशा गोष्टी आपण त्यामध्ये भरू भरू कोंबू कोंबू ठेवत जातो आणि त्या गोष्टी अगदी तशाच ठेवलेल्या असतात. बरं, आता हे सध्या मी तुम्हाला काय दाखवत आहे, तर माझी ना सर्वायकलची जी औषध आहे तर ती सकाळ संध्याकाळ मला घ्यायची असते आणि ती नेमकी मी विसरते. तर त्यामुळे सानूने एक इथे हा स्टिकी नोट लावला आहे आणि त्यामध्ये एक अशी स्ट्रिक्टली जी वॉर्निंग असते तर ती तिने दिली आहे की सर्वायकल की दवाई दिन में 2 बार बिलकुल आपको लेनी है. तर असं तिने तिथे ते लिहिलेलं आहे. आणि हे तुम्हाला का बरं सांगितलं, तर बऱ्याच वेळा बघा मी ना किचनमधून किंवा असा काही ॲंगलमधून शूट होते की ही एक छोटीशी चिठ्ठी तुम्हाला इथे दिसत असेल, तर ती आहे सर्वायकलच्या औषधीचं रिमाइंडर. तर चला असो. तर बघा, फ्रीजचा जो कवर असतो तर त्यामध्ये तुम्हालासुद्धा आठवत असेल की तुमच्या घरी तुम्ही फ्रीजवर जर कवर ठेवला असेल तर त्यामध्ये तुमचे इलेक्ट्रिक बिल, डॉक्टरांच्या औषधांच्या चिठ्ठ्या आणि किती किती काय काय असं सामान आपण तिथे ठेवत जातो आणि कित्येक वर्ष ते सामान तिथे तसंच राहतं किंवा महिने ते सामान तिथे तसंच पडलं राहतं आणि त्या गोष्टींची ना खरं सांगायची काही आवश्यकतासुद्धा नसते. पण या सगळ्या गोष्टी आपल्या घरामध्ये ना एक अडगळ तयार करतात आणि त्यामुळेच मग घरामध्ये तुमच्या कॉक्रोच होणं किंवा बऱ्याचशा अशा म्हणजे ज्याही प्रॉब्लेम्स आहेत तर त्या तयार होतात.
तर त्यामुळे जी काही अडगळ वगैरे असते तर ती वेळच्या वेळी स्वच्छ करून घ्यायची. ज्या गोष्टीची आपल्याला गरज नाही आहे, ज्या गोष्टी आपल्या वापरामध्ये येत नाहीत, तर त्या गोष्टी एकतर जर बऱ्या कंडिशनमध्ये असतील तर त्या दुसऱ्या कोणाला तरी देऊन टाका, किंवा मग जर वापरण्याच्या लायकीच्या नसतील तर त्या तुम्ही बाहेर काढून त्यांना फेकून घ्या. कारण अशा गोष्टी आपण घरामध्ये कोंबत जातो आणि त्यावेळेला घरामध्ये खूप असा पसारा निर्माण होतो आणि पर्यायाने त्यामध्येच बघा जी निगेटिव्ह एनर्जी आहे तर तीसुद्धा अशाच गोष्टींमध्ये वास करते आणि त्यामुळे मग आपल्या घरातलं जे वातावरण आहे तर ते प्रसन्न राहत नाही, शांत राहत नाही. तर त्यामुळे घरातली जी काही अडगळ आहे तर ती नेहमी वेळच्या वेळी स्वच्छ करून घ्यायची. सोबतच घरामध्ये जी काही धूळ जमा झालेली असते, आता बघा हे मॅटर करत नाही की तुम्ही कुठल्या फ्लोअरवर राहता. तुम्ही 8व्या फ्लोअरवर राहा, 10व्या फ्लोअरवर राहा, 25व्या फ्लोअरवर राहा, पण घरामध्ये जे काही दरवाजे असतात, ज्या काही खिडक्या असतात, तर त्यामधून सूक्ष्म कणांमध्ये अगदी छोटी छोटी जी धूळ आहे तर ती आपल्या घरामध्ये तयार होते आणि धुळीच्या रूपामध्ये इतकी नेगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये साचते. तर त्यामुळे रोजच्या रोज एक सवय टाकायची की थोडीशी जी डस्टिंग आहे ती करून घ्यायची, घरातली जी काही धूळ आहे तर ती दूर करून घ्यायची. त्यामुळे सुद्धा आपल्या घरातलं जे वातावरण आहे तर ते प्रसन्न राहण्यास मदत होते. आणि बघा, रोजच्या रोज जर तुमच्याने सगळं घर स्वच्छ करणं होत नसेल तर तुम्हाला एक सांगते की रोजच्या एक क्रम ठेवायचा. एका रूमला 10 मिनटं द्यायचे. म्हणजे आपल्या घरामध्ये समजा 4 किंवा 5 रूम असतील, 4-5 खोल्या असतील, तर रोजच्या रोज एक खोली आपण स्वच्छ करून घ्यायची. त्यातली डस्टिंग करून घ्यायची. जे काही सामान असं आहे जे आपण म्हणजे वापरू शकत नाही ते बाहेर काढून घ्यायचं आणि रोजच्या रोज एका रूमला 10 मिनटं 15 मिनटं द्यायचे. तर क्रमाक्रमाने बघा, एका आठवड्यामध्ये किंवा 4-5 दिवसामध्ये आपलं सगळं जे घर आहे तर ते अगदी स्वच्छ होतं आणि 4-5 दिवसामध्ये पाहिजे तेवढी अडगळ किंवा पाहिजे तेवढी धूळ काही आपल्या घरामध्ये जमा होत नाही. तर त्यामुळे हा एक सोपा नियम तुम्ही स्वतःला लावून घेऊ शकता की रोजच्या रोज एका रूमला 10 मिनटं द्यायचे, किंवा मग रोज सगळ्या घराला 20 मिनटं किंवा 25 मिनटं पुरेसे असतात. मी म्हणेन तेवढंही तुम्हाला लागणार नाही. 15-20 मिनटामध्ये ना, रोजच्या रोज जर आपण डस्टिंग केली तर 15-20 मिनटामध्ये आपलं सगळं जे घर आहे तर ते अगदी असं स्वच्छ होऊन जातं आणि ती जी साफसफाई आहे तर ती मेंटेन राहते आणि त्यामुळे पाहिजे तेवढं आपलं घर काही अस्वच्छ होत नाही. सोबतच घरामध्ये जर सकारात्मकता टिकवून ठेवायची असेल, सकारात्मक ऊर्जेचा वास आपल्या घरामध्ये राहावा असं जर आपल्याला वाटत असेल, तर 2-4 तरी जे हिरवे झाडं आहेत तर ते तुम्ही आपल्या घरामध्ये लावा. हिरवीगार जे झाडं असतात तर ती आपल्या घरातली जी काही नकारात्मकता आहे, जी काही निगेटिव्हिटी आहे तर ती शोषून घेतात. तर त्यामुळे घरामध्ये ना जे हिरवेगार झाडं आहेत तर ते प्रत्येकाने लावावे. तुमच्याकडे जर जास्त वेळ नसेल किंवा तुम्ही जर त्यांचं जास्त काही करू शकत नसाल तर बऱ्याच वेळा बघा, नर्सरीमध्ये ना अगदी लो मेंटेनन्स जे प्लांट असतात, ज्यांना खूप काही अशी मेंटेनन्सची गरज पडत नाही, तर अशी झाडं तुम्ही घेऊन या आणि ते झाडं तुम्ही तुमच्या घरामध्ये लावा. घरातला एखादा निर्जीव कोपरा असेल आणि त्यामध्ये तुम्ही असं हिरवंगार झाड ठेवा, तर त्या कोपऱ्यामध्ये बघा अगदी जीव येऊन जातो आणि तो कोपरा इतका प्रसन्न आणि इतका छान वाटतो. आणि आपण जेव्हा सतत काम करत असतो आणि अशा वेळेला जेव्हा आपलं लक्ष या हिरव्यागार झाडांकडे जाते तर त्यावेळेला बघा आपलंसुद्धा मन अगदी प्रसन्न होऊन जातं. तर त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी ना झाडंसुद्धा खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात. सोबतच आपली जी देवपूजा आहे तर ती गोष्ट सगळ्यात आपल्या घरामध्ये सगळ्यात शक्तिशाली म्हणा किंवा सगळ्यात जास्त सकारात्मक ऊर्जेचं केंद्र ते म्हणजे आपलं देवघर. तर सकाळ संध्याकाळ न चुकता आपल्या घरामध्ये जी देवपूजा आहे तर ती मनापासून करायची. ज्या घरामध्ये सकाळ संध्याकाळ देवपूजा होते तर त्या घरामध्ये बघा जी निगेटिव्ह एनर्जी आहे, नकारात्मक शक्ती आहे तर तिचा प्रभाव ना खूप कमी असतो. तर बऱ्याच वेळा बघा आपल्या घरातलं जे वातावरण आहे ना तर ते इतकं नेगेटिव्ह वाटतं आणि मनसुद्धा अस्वस्थ असतं. तर अशा वेळेला ना या लहान सहान ज्या गोष्टी आहेत तर त्या करून बघा. आणि खरं सांगते बघा, घरामध्ये जेव्हा आपण हे लहान सहान बदल करतो किंवा घरामध्ये थोडीशी साफसफाई ठेवायला लागतो, सोबतच थोडेसे झाडं वगैरे आपण घरामध्ये ॲड करतो, तर त्यामुळे आपल्या घरामध्ये ना इतकी छान अशी सकारात्मकता राहते आणि आपलं मनसुद्धा प्रसन्न राहतं आणि रोजच्या रोज या गोष्टी आपण करू शकतो. अगदी सोप्या आहेत, काही खूप असं कठीण काम नाही किंवा खूप असे एक्स्ट्राचे एफर्ट्स आपल्याला लावायचे नाही आहेत.
तर अगदी सोप्या पद्धतीने रोजच्या रोज या ज्या गोष्टी आहेत तर त्या आपण करू शकतो. तर अशा पद्धतीने आपल्या घरामध्ये जी सकारात्मक ऊर्जा आहे तर ती टिकून राहते. आणि त्यानंतर बघा, ज्या गोष्टी आपण रोज करू शकतो तर त्या मी तुम्हाला इथे सांगितल्या. आणि त्याच्या व्यतिरिक्त जर घरामध्ये बघा खूप अशी नेगेटिव्ह एनर्जी वाटत असेल किंवा मन म्हणजे असं खूपच अस्वस्थ वाटत असेल किंवा घरामध्ये जे वातावरण आहे तर ते फ्रेश वाटत नसेल, तर अशा वेळेला काय करायचं की जी आपण फरशी पुसतो तर त्या पाण्यामध्ये आठवड्याच्या म्हणजे आठवड्यातून एकदा शनिवारला फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये ना थोडंसं मीठ टाकायचं. खडं मीठ तुमच्याकडे असेल तर अतिउत्तम. खडं मीठ जर नसेल तर साधं मीठसुद्धा टाकू शकता, पण शक्यतो खडे मीठ जे असते तर ते वापरायचं. तर त्या पाण्याने दर शनिवारच्या शनिवारी ना घरातली जी फरशी आहे तर ती पुसून घ्या. सायंकाळच्या वेळेवर थोडंसं कापूर लावा किंवा बघा जी कपूर डिफ्युजर असते ऑनलाईन तुम्हाला मिळून जाईल, किंवा मग जेही आपण दिवा वगैरे लावतो तर त्यामध्ये थोडासा ना कापूर टाकायचा. आपला जो मुख्य दार आहे तर तिथे सुद्धा एक दिवा लावायचा. आणि अशा बघा किती साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो. आठवड्याच्या आठवड्या आपण उंबरठ्यावर हळदीचं लेपन करू शकतो. जर घरामध्ये खूप असं नकारात्मक वाटत असेल, मन खूप अस्वस्थ वाटत असेल किंवा कधी कधी बघा वातावरण ना अजिबातच फ्रेश वाटत नाही, वारंवार सतत कोणी ना कोणी आजारी पडणं किंवा मनामध्ये असे काय काय विचार येणं, तर अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. तर याचसाठी बघा एकतर आपले हे रोजचे जे उपाय आहेत तर ते आपल्याला करायचे आहेत. सोबतच माझा स्वतःचा एक अनुभव सांगते तुम्हाला की खरंच आठवड्याच्या आठवड्यात दर शनिवारला तुम्ही फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाका. आपली जी देवपूजा आहे तर ती छान योग्य पद्धतीने देवपूजा करा. देवपूजा योग्य पद्धतीने करणं याचा अर्थ असा नाही की तुम्हाला 2-2 तास देवाजवळ बसायचं आहे. मनोभावे देवाला प्रार्थना करा, श्रद्धा भक्तीने पूजा करा आणि देवाला नमस्कार करून म्हणजे देवाकडेच आपलं गाऱ्हाणं सांगा की घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे किंवा घरातलं जे काही वातावरण खराब झालेलं आहे तर देवा हे आता तूच व्यवस्थित कर म्हणून. तर खरंच बघा या ज्या गोष्टी आहेत ना तर यांनी खूप फरक पडतो आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते. तर अशा काय काय गोष्टी आपण करू शकतो. तर चला, छोटासा हा व्हिडिओ मी आज तुमच्यासोबत शेअर केला. व्हिडिओ इथे संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा कमेंट करून सांगत चला. आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय, सगळ्यांना धन्यवाद. हर हर महादेव.